राजकीय आरोप प्रत्यारोप एक मिनिट बाजूला ठेवूया. तुम्ही एका वेगळ्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी आहात, रुपालीताई वेगळ्या पक्षाच्या आहेत. पण एक मला सांगा, तुम्ही कारण अर्थशास्त्राचा अभ्यास केला म्हणून तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे. जनरली एक रोलिंग मनी नावाची कॉन्सेप्ट असते अर्थशास्त्रामध्ये. हा पैसा जर त्या महिलांकडे येत असेल, एखाद्या गरीब महिलेकडे जरा पैसा आला तर तो गरीब महिलेचा पैसा हा बाजारात जातो, ती आपल्या घरासाठी खरेदी करते, छोट्या दुकानात जाईल, कपडा लत्ता घेईल, छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करेल. त्यामुळे पैसा रोलिंग राहतो. हा मार्केटचा पैसा मार्केटमध्ये एक वेळ राहतोय. तर कुठेतरी एक प्रकारे त्या अर्थव्यवस्थेला सुद्धा ताकद देण्याचं काम करतोय. अशी एक चांगली योजना येत असताना जर असं आपण त्या अर्थाने बघायला गेलो, कारण अशाची योजना तुमचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पण आणली होती. त्यांचे म्हणणं होतं की आम्ही खटाखट पैसे जमा करू. त्यामुळे हा फक्त सबलीकरणाचा महिलांचा मुद्दा नाहीये, तर हा अर्थव्यवस्थेला कुठेतरी बळकटी देण्याचा प्रकार आहे. तर राजकारण बाजूला ठेवून आपण महिला सबलीकरण या विषयाकडे या अँगलने किंवा या चष्म्यातून बघू शकतो का या गोष्टीकडे, की तुम्ही बघाल का एक महिला म्हणून आणि एक महिला नेत्या म्हणून? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगते की पुन्हा एकदा सांगते, या योजनेला कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. एक दुसरं असं की अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या अनुषंगाने काय ही योजना फलदायी ठरत नाही का, असा जो काही आपण प्रश्न विचारताय, तर त्याच्या आधी मी जरा रुपाली ठोंबरे ज्या बोलल्या त्यांच्यावरती जरा सांगितलं पाहिजे. रुपाली ठोंबरेंमध्ये आणि रुपाली चाकणकरांमध्ये फरक आहे, हे त्यांच्या जरा लक्षात आणून देण्याची गरज आहे. काल रुपाली चाकणकर आणि मला वाटते त्या काय वाघबाई का काय त्या आक्रस्ताळ्याबाई यांनी एक ट्विट केलं होतं आणि ट्विट करताना त्या असं म्हणाल्या की कुठला सुप्रिया सुळेंनी कोणता स्क्रीनशॉट टाकलेला आहे. माझ्याकडे पूर्ण स्क्रीनशॉट आहे, मी तो पूर्ण सांगितला पाहिजे. आरती संजय अंजुटे नावाच्या या अधिकारी आहेत, अधिकारी आहे, मी फार जबाबदारीने सांगते. आरती संजय अंजुटे, फोन नंबर आहे 83295878. आणि काय म्हटलं त्यांनी 17 ऑगस्ट 2024. थांबा, नाही हा बरं ठीक आहे, सॉरी. 17 ऑगस्ट 2024 रोजी शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियमला राज्यस्तरीय शुभारंभ योजनेचा आयोजित केलाय. ज्या महिलांनी फॉर्म भरलाय आणि ज्यांना अप्रूव्डचा मेसेज आलाय त्यांनी हजर राहावं. यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट, हॉटेल सुखसागर, पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. अल्पहाराची पण व्यवस्था केली आहे. शनिवारी सकाळी 9:30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गटाच्या तिथं थांबावं आणि हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणं आवश्यक आहे. आणि ज्या महिला येणार नाहीत, शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे, ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल. मी माझ्या ट्विटरवर पूर्ण त्यांच्या नाव नंबर सकट जशाच तसा स्क्रीनशॉट टाकलाय. म्हणजे तुम्ही योजनेला विरोध नाही, पण ही योजना लोकांच्या कष्टाच्या टॅक्सच्या पैशातनं चालते. परंतु शिंदे फडणवीस पवार या आविर्भावात आहेत जसं काही तिघजण आपल्या खिशातनच पैसा काढतायत. ह्यांच्या खिशातून पैसा जात नाही, पैसा आहे सरकारचा, सरकारचा पैसा आहे, जनतेचा पैसा. जनतेत रोलिंग झाला पाहिजे, जो आपला प्रश्न आहे तो रोलिंग होऊ देत ना. रोलिंग व्हायला कुणाची अडचण आहे, पण असे मेसेज का टाकताय तुम्ही, हा एक भाग. दुसरं असं की मगाशी रुपाली ठोंबरे म्हणाल्या की आणि सारथीचे जे लोक आहेत ते वेगळ्या कारणासाठी बसलेले आहेत. मी जरा आपल्याला म्हणजे आता कार्यक्रम चालू आहे, मी अगदी हा कार्यक्रम संपल्याबरोबर त्याचं ट्विट करायला तयार आहे की सारथी, महाज्योती, बार्टीचे लोक हे याचसाठी बसलेले आहेत की ज्यांच्याकडे ज्यांचा स्टायफंड अजूनही दिलेला नाही. मी एका महिलेचा प्रश्न नाही सांगितला, मी म्हटलं की महिला बालकल्याण खात्याचाच पगार 3 महिन्यांपासून, खात्याचा म्हणते मी, खात्याचा पगार 3 महिन्यापासून दिलेला नाही. हे जरा समजून घ्या. मी पुन्हा सांगितलं पाहिजे, रोलिंग मनी नक्की व्हावं दादा, पण जर तुम्हाला असं वाटतंय की 1500 रुपयाने जर अर्थव्यवस्था गतिमान होते, तर मग एका माणसाला जर त्याचा हक्काचा पैसा पगाराच्या स्वरूपात मिळाला आणि त्याला नोकऱ्या मिळाल्या तर अर्थव्यवस्था अजून किती गतिमान होईल बरं? ती का गतिमान केली जात नाही? आता राहिला प्रश्न ते अजितदादा काय नंतर सत्तेत सामील झाले का आधी सामील झाले, मला त्या खोलात जायचं नाही, त्या तपशिलात जायचं नाही. पण मग हे सगळं याचा अर्थ असा सांगायचं का रुपाली ठोंबरेंना की योजना जाहीर करायचं फक्त अजितदादांना सुचलं, शिंदे फडणवीसांकडे ती बुद्धीच नव्हती, त्यांना त्या योजनेबद्दल कळलंच नाही, त्यामुळे दादा उशिरा आले, दादांना योजना सुचली, नाहीतर शिंदे फडणवीसांच्या तर डोक्यातही आली नसती अशी काही योजना. असं काही त्यांना सुचवायचं आहे का? काय नेमकं काय आहे ते? योजना तुम्ही राबवताना तुम्ही सरळ सरळ लोकांना धमक्या देता. योजनेचे पैसे वाटप करण्याच्या नावाखाली तुम्ही लोकांना जेव्हा बोलावता, साडी देतो, कुकर देतो, भांड देतो, हे देतो, ते देतो. काल बालेवाडीचे कितीतरी माध्यमांनी स्टोरीज केल्या आहेत, एका चॅनलने नाही,
10-12 चॅनलने स्टोरी केली की कशा पद्धतीने लोकांना गोड बोलून फसवून आणलं गेलं. या सगळ्या गोष्टींना विरोध आहे, योजनेला विरोध नाही कुणाचा. ठीक आहे, रुपालीताई तुम्ही केव्हाच हातवरती करताय, तुमचा मुद्दा सांगा आणि तुम्हाला त्याच्यासोबत एक जोड प्रश्न मी आधीच देतोय. तुम्ही म्हणतात अशा प्रकारचा मेसेज जो सुषमा अंधारेंनी आता वाचून दाखवला, अशाची फक्त स्टेटमेंट्स आहेत तर काही विधान नाही आहेत. तुम्हाला नंतर तुम्ही सारवासारव केली, रवी राणा म्हणतात की नंतर पैसे परत घेऊ, कोणी म्हणतंय की नंतर आणि डिसेंबर मी ते स्टेटमेंट सांगेनही नंतर. जी बोला बोला लक्षात रुपालीताई घ्या, बोला. रवी राणा जे बोलले, रवी राणा जे कार्यक्रमात बोलले त्यांना त्याच्यावरनं अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी तिथे ठणठावून सांगितलेलं आहे. ही जी आमचे पदाधिकारी असतील की जी लोक बोलताना त्यांच्या बोलायचं तांतत्र जे सापडत नाही की बाबा ही योजना एकदा महिलांच्या खात्यात गेल्यानंतर कुणाचा मायका लाल सुद्धा घेऊ शकत नाही, हे दादांनी आधीच क्लिअर केलं. आता सुषमाताईंकडे असलेला SMS कडे, तर ती जी महिला आहे ती कर्मचारी नाही, ती बचत गटाची महिला आहे. तिला फोन करून तुम्ही विचारू शकता आणि तिने तिच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी तिने तो तिचा मनात स्वतःहून केलेला SMS आहे. तिच्यावर ती सरकारी कर्मचारी नाही म्हणून आम्ही कारवाई करू शकत नाही, नाहीतर आम्ही कारवाईसाठी सुद्धा की जर असा धमकीचा कर्मचाऱ्यांनी SMS केला असेल तर तिच्यावर कारवाई करावी. ही धनकवडीतली महिला आहे. तिचा नवरा बिचारा आमच्याशी बोलला की अहो आम्ही माझ्या बायकोनी 40 बायका घेऊन तिथे गेलेलीच आहे, परंतु तिचा असा कुठला उद्देश नव्हता. आणि मला सांगा, सरकारची योजना अप्रुव्हल झाली, ही महिला कोण आहे की बाबा मी तुम्हाला ती योजना देणार नाहीये. त्याच्यामुळे खालच्या स्तरावर किंवा खालच्या पातळीवर या काही बारीक सारीक गोष्टी होतात, यांना विरोधकांना तोच SMS घ्यायचा आहे. त्या महिलेला का नाही हे विरोधक केले, का नाही त्यांना आमच्या बाबतीतला पुरावा घेऊन तिला टीव्ही समोर उभं करता आलं. त्याच्यामुळे ठीक आहे की बाबा त्या महिलेने SMS केला तो चुकीचा होता, परंतु ती सरकारी कर्मचारी नाहीये, त्याच्यामुळे तिच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही. त्याच्याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली. तिने तिच्या मैत्रिणींना, बचत गटाच्या सदस्यांना तो नंबर